श्रीराम वनवासाला निघाले तेव्हा त्यांना गंगा पार करावयाची होती. ते गंगेच्या तीरावर आले व त्यांनी केवटाला म्हणजेच नावाड्याला विचारले, तू आम्हाला गंगेच्या पार घेऊन जाशील? केवट नौकेतूनच म्हणाला, मी तुमचे मर्म जाणतो. लक्ष्मण म्हणाला, कोणते मर्म? केवट म्हणाला, रामाच्या चरणधुळीच्या स्पर्शाने दगडाची अहिल्या झाली, माझी लाकडाची नाव स्त्री झाली तर? जर आपण माझ्या नौकेत बसू इच्छित असाल तर प्रथम मला रामाचे पाय धुण्याची अनुमती द्या. त्यांचे चरण धुवून धूळ साफ केल्यानंतरच मी माझ्या नावेत बसू देईन. केवटाने एक लाकडाचे भांडे सोबत आणले व गंगाजलाने तो श्रीरामांचे पाय मनोभावे धुत होता. हा केवट पूर्वजन्मात क्षीरसमुद्रातला एक कासव होता. तो तेव्हा नारायणाची चरणसेवा करू इच्छित होता, पण लक्ष्मीने व शेषाने अनुमती दिली नाही. आज लक्ष्मी सीता झाली आहे व शेष लक्ष्मण. केवट म्हणाला, मागील जन्मात तर आपण मला सेवा करू दिली नाही. आज आपल्या उपस्थितीत मी श्रीरामांची चरणसेवा करीत आहे. आता केवट राम लक्ष्मण सीता यांना गंगा पार करणार तोच गंगा दुःखाने मागे सरली. नौकाही उलटी फिरू लागली. तेव्हा केवटाने त्यांना केलेली विनंती ग ती माडगुळकरांनी गीत रामायणात फार सुरेख शब्दात मांडली. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू, श्रीरामाचे नाम गात या श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. गंगा आणि नाव दोघेही मार्गस्थ झाले. केवटाने राम लक्ष्मण सीता तिघांनाही गंगा पार केले. राम नमस्कार घातला. श्रीरामाने सीतेची अंगठी त्याला बक्षीस म्हणून देऊ केली. केवट म्हणाला, साधू संतांकडून काही एक न घेता त्यांना गंगा पार करावे अशी माझी प्रतिज्ञा आहे. राम म्हणाले, प्रसाद म्हणून घे. केवट म्हणाला, 14 वर्षांच्या वनवास समाप्तीनंतर जेव्हा आपला राज्याभिषेक होईल तेव्हाच मी प्रसाद घेईन. तसेही मी व श्रीराम एकाच जातीचे आहोत. मी माझ्या जातीबंधूकडून पैसे घेत नाही. केवट केवटाकडून पैसे कसे घेईल? श्रीरामांची व माझी एक जात आहे. मी गंगा नदीचा केवट आहे, लोकांना गंगा पार करतो, तर प्रभू रामचंद्र भवसागराचे केवट आहेत व लोकांना संसार सागरातून पार करतात. या जीवालाही कधीतरी संसार सागराच्या पार लावून द्या. आता हा भवसागर म्हणजे समुद्र नव्हे बरं. परमेश्वराच्या कृपेने जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होणे म्हणजे भवसागर पार करणे. भक्ताला मोक्ष हवा असतो, परमेश्वरात विलीन होऊन जायचे असते. केवटाला श्रीराम प्रत्यक्ष भेटले, त्याची नौका पार झाली. आपले काय? खेळ मांडियेला या अभंगात संत तुकाराम म्हणतात, तुका म्हणे केली सोपी पाय वाट, उतरावया भवसागर रे. ही सोपी म्हणजे कशी? कपाळाला चंदन, गळ्यात तुळशी माळा घालून, क्रोध वर्ण अभिमान पायदळी घालून असं म्हणतात, गरजेल असा हरीचा जय जयकार व्हावा आणि सदैव नामस्मरण व्हावे, मग आपल्यालाही भवसागर उतरावयास सोपा जाईल. राज्याभिषेकाच्या वेळी केवट येऊ शकला नाही, कारण राम विमानाने अयोध्येला आले होते. परंतु त्याने स्मरणपूर्वक केवटाला गुहक राजासोबत प्रसाद पाठविला होता.